Hello dear student, this is Pragati. Here is Standard 9 CBSE Chapter 1 Number System Exercise 1.3 Question number 4. Express 0.9999 in the form P by Q. Are you surprised by your answer? With your teacher and classmates, discuss why the answer makes sense. सगळ्यात पहिले आपला हा जो फॉर्म आहे 0.999 याचाच अर्थ 0.9 बार हा 9 बार आहे. तर आपण याला पहिले P by Q फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊ. सो x इक्वल टू आपण घेणार 0.999 अँड सो ऑन. सो एक डेसिमल आपल्याला शिफ्ट करावं लागेल, तर आपण 10नी मल्टिप्लाय करूया. तर आपल्याला मिळतं आहे 10x इक्वल टू 9.999. याला जेव्हा आपण इक्वेशन 1 केलं आणि 2 केलं, आता आपण इक्वेशन सबट्रॅक्ट इक्वेशन 2 - 1 जेव्हा आपण करतो, तर 10x - x इक्वल टू 9.999 अँड सो ऑन मायनस 0.999 अँड सो ऑन. तर आपल्याला इथे मिळत आहे 9x इक्वल टू डेसिमल नंतरचे सगळे डिजिट्स सारखे आहेत, तर आपल्याला इथे फक्त 9 मिळणार, बाकीचं 9.00 मिळेल. सो x इक्वल टू आपल्याला मिळत आहे 9/9. सो x इक्वल टू आपल्याला 1/1 म्हणजेच आपल्याला मिळत आहे 1. आपला आन्सर 1 आलं. तर पहा मुलांना आपल्याला काय सेन्स मिळतो आहे. सपोज मी एक नंबर घेतला 4.5. जर का मला हा डेसिमल काढायचा आहे, तर मी 45 डिवाइड बाय 10 असं लिहिणार. किंवा मी एखादा नंबर घेतला 7.75, तर मी काय डेसिमल जर का मला काढायचं आहे, तर 175 डिवायडेड बाय मला 100 करावं लागणार. अशाच प्रकारे जेव्हा सिंगल डिजिट नंबर रिपीट होतो आहे, तर आपल्याला काय मिळतो. सो तर टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल आहे 0.3 बार. तर काय होतो की हा जो 3 आहे तो पीच्या जेव्हा आपण P by Q फॉर्ममध्ये आपण काढतो, तर हा जो 3 आहे तो पीच्या फॉर्ममध्ये, म्हणजे आपल्याला 3 आणि Qच्या फॉर्ममध्ये आपल्याला 9 मिळतो आहे. तर आपल्याला 1/3 हे आन्सर मिळतं. जेव्हा आपण मागच्या प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये जेव्हा आपण पाहिलं 0.6 बारला जेव्हा आपण P by Q फॉर्ममध्ये मिळतो काढला, तर आपल्याला 6/9 असा नंबर मिळतो आहे, जो 2/3 आहे. त्याच्यानंतर 2 डिजिट्सचं एखादं एक्झाम्पल आपण सपोज टेक्स्टबुकमधलं घेऊया. 1.2727 हा नंबर रिपीट होतो आहे. तर आपल्याला 126/99 असा नंबर मिळतो आहे. तर त्याचं जेव्हा सिम्पलेस्ट फॉर्म केला, तर 14/11 असं मिळतो. आता 3 डिजिट नंबरचं एक्झाम्पल मागच्याच क्वेश्चन नंबर 3मधला आपण घेऊया. 0.001 हा 3 डिजिट नंबर आहे, जो रिपीट होतो आहे. तर आपल्याला 1 हा पीच्या फॉर्ममध्ये आणि क्यूच्या फॉर्ममध्ये आपल्याला 999 असा नंबर मिळाला होता. तर पहा मुलांनो, सिंगल डिजिट असतो तेव्हा आपल्याला 9 क्यूच्या फॉर्ममध्ये मिळतो, डबल डिजिटमध्ये 99 मिळतो आणि ट्रिपल डिजिटमध्ये 999 आपल्याला क्यूच्या फॉर्ममध्ये मिळतात. सो थँक्यू फॉर वॉचिंग.